ऐसे दे प्रेम काही कळा काही कळा ऐसे काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी कलावन्य जीवोद्धरार्थावतारम् कलांकांक तेजोधिका मोदी वक्त्रम कलानिशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं आये हनुमंत विराजिए कथा करो मति अनुसार प्रेम सहित गद्दी धरऊ पधारिये पवन कुमार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या तुझ विण एकली रे कृष्णा नगमे राती तव तुवा नवल केले वेणू घेवोनी हाती आलिये तेची सोय तुझी ओळखली गती नवल हे वाल भरे कैसे जोडले जीवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता जो काही अभंग या ठिकाणी आपल्या पुढे म्हणून दाखवलेला आहे याला अभंगही म्हणतात, याला विरहिणी म्हणतात, काही काही लोक माऊलींची गवळण म्हणतात. वास्तविक ती विरहिणी प्रकरणातला हा अभंग आहे की काल्यासाठी काल्याचा अभंग किंवा गवळण किंवा विरहिणी घेतली तरी चालते. अशा पद्धतीने विरहिणी प्रकरणातला एक अभंग या ठिकाणी आपल्या पुढे म्हणून दाखवलेला आहे. या अभंगातून माऊली ज्ञानोबारायांना भगवान परमात्म्याचा जो प्राप्तिपूर्वक विरह झाला त्या विरहाचं प्रदर्शन या अभंगामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता विरह म्हणजे नेमकं काय? विरह म्हणजे काय? एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली आणि प्राप्त झाल्यानंतर परत ती गोष्ट आपल्यापासून दुरावली म्हणजे आपल्याला काय होतो, तिचा वियोग होतो आणि त्या वियोगामध्ये जी आपली अवस्था होते त्या अवस्थेला काय म्हणतात? विरह म्हणतात. अशाच पद्धतीचा विरह माऊली ज्ञानोबरायांच्या अभंगामध्ये आपल्याला बघायला मिळतो. माऊली ज्ञानोबराय या अभंगातून गवळणीचं रूपक करून आपल्याला जो काही भगवान परमात्म्याचा विरह झालेला आहे त्याचं प्रतिपादन या अभंगातून करतात. तुम्हाला आता वाटेल का बाबा अभंग लईच अवघड घेतला तुम्ही? काही अवघड नाही, एकदम सोपं आहे. त्यातली तर तो माऊली ज्ञानोबरायांचा आहे. आणि माऊली ज्ञानोबरायांचं विशेष असं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माऊली ज्ञानोबरायांचे अभंग म्हणता येत नाही. म्हणता आले तर ते कळत नाही.
सगळ्यात पहिली गोष्ट ते म्हणता येत नाही, आणि म्हणता आले तर ते कळत नाही. कारण की आता माऊली ज्ञानोबरायांचं जर वर्णन करायला गेलं तर अनेक संत महात्म्यांनी केलेले. माऊली ज्ञानोबराय म्हणजे प्रत्यक्षात काय, ज्ञानाचा सागर. आता आपण शाळेत शिकत असताना आपल्याला शिकवलं, पृथ्वीवरती 71% भाग पाण्याचा आहे आणि 29% भाग जमीन आहे. 71% पाणी सांगितलं, पण नेमकं ते पाणी किती लिटर आहे आतापर्यंत कोणी थांगपत्ता लागला का? मग जसं सागराचं पाणी मोजू शकत नाही, तसंच माऊली ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचा सागर. त्यांच्या ज्ञानाची आपण मोजमापच करू शकत नाही. मोजमाप काय, आपण नुसतं त्या कॅटेगरीमध्ये येण्याच्या लायकीचे सुद्धा नाही. मग एवढा अथांग माऊलीचं ज्ञान, ज्ञानाचा 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 सागर, मग ज्ञानाचा सागर असणारे माऊली ज्ञानोबराय. त्यांचा अभंग आपल्याला काय कळणार आहे, पण आपल्यावरती भगवान परमात्म्याची जी काही कृपा झाली, आळंदीत शिकत असताना माऊली ज्ञानोबरायांची जी काही कृपा झाली, किंवा आळंदीत शिकत असताना ज्या गुरुवर्यांकडनं शिकायला मिळालं, त्यांचे जे काही वचन कानावरती पडले, त्याच्या माध्यमातून नाही काही निदान कमीत कमी वाक्यशः आपण अर्थ तर लावण्याचा प्रयत्न करू. आता तो अर्थ लावणे म्हणजे आपण तो आपला बावळटपणाच आहे, पण एक सेवा म्हणून की माऊली ज्ञानोबरायांच्या अक्षरांची आपल्याला सेवा घडावी, याच्यासाठी आपण माऊली ज्ञानोबरायांचा अभंग घ्यायचा. आणि संत महात्म्यांनी जी काही प्रमाणं दिलेली आहे, किंवा संत महात्म्यांनी माऊली ज्ञानोबरायांबद्दल जे काही सांगितलेलं आहे, किंवा संत महात्म्यांनी माऊली ज्ञानोबरायांची जी कक्षा सांगितलेली आहे. आता संत संतांना जाणतात आणि संतांबद्दल संतच बोलू शकतात. मग या सर्व संत महात्म्यांचा आधार घेऊन आपण थोडीशी माऊली ज्ञानोबरायांच्या वचनाची सेवा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू. माऊली ज्ञानोबरायांनी गवळणीचं रूपक करून आपल्याला जो भगवान परमात्म्याबद्दल जो विरह झालेला आहे, तो विरह या ठिकाणी प्रतिपादन केलाय. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तुझं विण एकली रे कृष्णा न गमे राती. माऊली ज्ञानोबराय त्या गवळणीच्या माध्यमातून म्हणतात, ती गवळण म्हणते, ती गवळण झोपायला गेली, रात्री झोपायला गेली. आपण आता झोपतो कशासाठी? दिवसभर आपण जे काही कुटाने केले, जे काही काम केले, जे काही आपण भागदौड केलेली आहे, त्याच्यातून आपल्याला आराम मिळावा याच्यासाठी आपण रात्री झोपतो, की शरीराला काहीतरी थोडासा आवाज कमी केला तरी चालेल, आपल्याला आराम मिळावा याच्यासाठी प्रत्येक जण झोपण्याचा प्रयत्न करतो. पण ती गवळण ज्या वेळेस झोपायला जाते त्यावेळेस त्या गवळणीला झोपच येत नाही. झालं काय माहिती का, 2-4 गवळणी जमल्या. आता जमल्यानंतर गवळणीचा विषय दुसरा कोणताच नाही. कोणता? भगवान परमात्मा, फक्त आणि फक्त भगवान परमात्मा. मग त्याच्या लीला, मग कोणाला यमुनेच्या तीरावरती भेटला, कोणाला मथुरेच्या बाजाराला जाताना भेटला. मग भेटल्यानंतर भगवान परमात्म्यांनी ज्या काही लीला केल्या, किंवा त्या लीलांच्या द्वारे गवळणींना जो काही आनंद दिला, त्या आनंदाचं प्रतिपादन प्रत्येक गवळण एकमेकाला सांगायला लागली. त्यातली एक गवळण म्हणते, रात्री झोपेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझ्या स्वप्नामध्ये आले. काय म्हटली ती? रात्री झोपेमध्ये स्वप्नामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझ्या स्वप्नामध्ये आले होते. त्यावेळेस ही गवळण म्हणते, अगं तू किती भाग्यवान की भगवान परमात्मा तुझ्या स्वप्नामध्ये आले. ही गवळण त्या गवळणीला म्हणते, किती भाग्यवान आहेस की तुझ्या स्वप्नामध्ये भगवान परमात्मा आले. ते स्वप्न पडण्यासाठी निदान कमीत कमी तुला झोप तरी लागली. माझी अवस्था आहे की तुझं विण एकली रे कृष्णा न गमे राती. अगं मला झोपच लागत नाही, त्या भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये मला झोपच लागत नाही. निदान कमीत कमी झोप जर लागली तर निदान कमीत कमी स्वप्नात तरी भगवान परमात्मा येतील. पण ती गवळण म्हणते, भगवान कृष्णाच्या विरहामध्ये मला झोप लागत नाही. बरं, तो भगवान परमात्मा कसा आहे? विचित्र आहे, नवल करणारा आहे. कसा आहे? त्याला माहिती विरह झालाय, तरी पण त्या भगवान परमात्म्याने एक नवल केलं. काय? तव तुवा नवल केले वेणू घेऊन हाती. आता ह्या भगवान परमात्म्याचा आणि गवळणीचा वियोग कशामुळे झाला? आपल्या सर्वांना माहिती आहे की विरहिणी हे प्रकरण जे आहे, ज्या वेळेस गवळणींना आपल्या भक्तीचा अहंकार झाला, आणि त्या भक्तीचा अहंकार झाल्यानंतर तो अहंकार मोडण्यासाठी भगवान परमात्मा गवळणींना प्राप्त झालेले होते. पण
प्राप्त झालेले भगवान परमात्मा हे गवळणींपासून दूर गेले. का दूर गेले? तर गवळणींना अभिमान झाला की आमच्यासारखे भक्त फक्त आम्हीच. भगवान परमात्म्याने रासलीला फक्त आमच्या सोबतच केली, बाकी कुठल्याही भक्तासोबत रासलीला केली नाही. मग त्या भक्तीचा अहंकार झाला आणि त्या भक्तीचा अहंकार झाल्यामुळे मग देवाला अहंकार पटत नाही. अहो, रात्रंदिवस भक्ती करणाऱ्या त्या गवळणींचा अहंकार देवाला सहन झाला नाही, तर आपण किस दरिया में खसखस किस गली में गलबला. हा, आपल्या तर स्वप्नातही देव येत नाही. आपल्या स्वप्नामध्ये ते पठाडे महाराज सांगतात ना, ते काय गवळी गायन बांड वासरू काय काहीतरी आहे, ते तेवढंच येतं भक्त आपल्या स्वप्नामध्ये. का? दिवस रात्र आपल्याला गायी, म्हणजे थोडक्यात संसार, मुलं बाळ, लेकर, सासू सुना, नातवंड, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आहे का? नाही. रात्रंदिवस आम्हा संसाराचाच प्रसंग. झोपतही संसार आणि जागेपणीही संसार. परंतु त्या गवळणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय त्यांना दुसरं काहीही दिसत नव्हतं, काहीही ऐकू येत नव्हतं आणि काहीही अनुभवाला येत नव्हतं. अशी त्यांची भक्ती. आणि एवढ्या उच्च कोटीची भक्ती त्यांची असताना सुद्धा थोडासा अहंकार झाला आणि भगवान परमात्मा त्यांच्यापासून दुरावले. आणि दुरावल्यामुळे तो जो काही वियोग झाला, तो जो काही विरह झाला, त्या विरहाचं दुःख हे फक्त आणि फक्त गवळणींनाच माहिती. मग ती गवळण म्हणते, देवा तुला माहिती, तू आम्हाला सोडून गेला, तुझ्या विरहामध्ये आम्हाला त्रास होतोय, आम्हाला दुःख होतंय, आणि त्यात तू नवल करतो काय? तव तुवा नवल केले वेणू घेऊन हाती. आता तू वेणू वाजवतोय, तुला माहिती विरह झाला, आणि तुझा वेणू जर आमच्या कानावर पडला तर आम्हाला चैन राहील का? आम्ही बेचैन होऊन जाणार. आणि त्या विरहामध्ये अजून त्रास देण्याचं काम कोण करतोय? भगवान परमात्मा करतोय, असं ती विरहिणी म्हणजेच ती गवळण त्या ठिकाणी म्हणते. ती गवळण म्हणते, हे तुझं काय आत्ताच नाही, आलीये त्याची सोय, तुझी ओळखली गती. तू आता आमची पूर्ण जिरवायची ठरवलेली आहे, तू आम्हाला त्रास द्यायचं ठरवलेलं आहे, आणि ही तुझी गती आम्ही ओळखलेली आहे. नवल हे वाल भरे कैसे जोडले जीवा. आणि देवा, हा जो काही विरह आम्हाला तुझा झालेला आहे, एक प्रकारचं नवलच आहे ना. काय नवल आहे? विरह केव्हा होतो? ज्या वेळेस त्या गोष्टीचा आपल्याला वियोग होतो, त्या गोष्टीबद्दल निर्माण होणारी प्रीती, त्या गोष्टीबद्दल निर्माण होणारा मोह. आता या ठिकाणी माऊली ज्ञानोबारांनी कोणतं नवल सांगितलंय? नवल हे वाल भरे कैसे जोडले जीवा. म्हणजे त्या गवळणी त्या भगवान परमात्म्याला जोडल्या गेल्या, हे एक प्रकारचं नवलच आहे. कशा पद्धतीचं नवल आहे? महाराज, या संसारामध्ये आपण कितीतरी कीर्तन ऐकले, प्रवचन ऐकले, युट्यूबवर ऐकले, प्रत्यक्षात बसून ऐकले, खुर्चीवर बसून ऐकले, मंदिरात न बसता बाहेर बसून ऐकले, कशा कशा पद्धतीने अनेक प्रकारे कीर्तन ऐकले. पण ते कीर्तन ऐकून, ज्ञानेश्वरीचं पारायण करून, गाथ्याचं पारायण करून, भागवताचं पारायण करून, भागवत कथा करून, नवे नवे रामायण कथा करून, सगळं काही करून, भजन करून, आमक तमक सगळ्या गोष्टी करून सुद्धा स्वप्नात सुद्धा आपल्या देव येत नाही. येतो का? नाही येत. का येत नाही? कारण की सामान्य माणूस या संसारामध्ये इतका गुंतून गेलेला आहे, इतका अडकलेला आहे की त्याच्यातून तो बाहेर निघण्याची काहीच सोय नाही. पण असं असताना सुद्धा नवल हे वाल भरे कैसे जोडले या जीवा. या जीवाला देवा तू कसा काय जोडला गेला, किंवा हा जीव तुला कसा काय जोडला गेला, हे नवलच आहे. कशा पद्धतीचं नवल? दुसरे दुरी ठेले प्रीती केला रिगावा. दुसरे दुरी ठेले, दुसरे म्हणजे काय? दुसरा या ठिकाणी घ्यायचंय आपल्याला संसार. दुसरे दुरी ठेले, संसार आम्ही बाजूला ठेवला आणि तुझ्या प्रीतीने आमच्या अंतःकरणामध्ये काय केला? रिघावा केला, म्हणजे घर केलं. अशा पद्धतीने हे नवल. पुढे पारू रे पारू कान्हा. काय? पारू रे पारू कान्हा. काय? काना झणे का श्री झणी करीसी अव्हेरू. अव्हेरू म्हणजे काय? या ठिकाणी भगवान परमात्म्यानेच दूर केलं. आपण दूर केलं का? किंवा त्या गवळणीने दूर केलं का? भगवान परमात्म्याने गवळणींना अहंकार झाला म्हणून भगवान परमात्मा सोडून गेला. पारू रे पारू काना काही जणी करीसी अव्हेरू. तूच आमचा अव्हेर केला आणि तूच आम्हाला सोडून गेला. पारू रे पारू काना झरी करीसी अव्हेरू.
तू तव हृदयीचा होसी चैतन्य चोरू, आणि तूच आमच्या हृदयातलं चैतन्य चोरून नेणारा झालेला आहेस. म्हणून हे देवा, हे विठुराया, हे परमात्म्या, बाप रखमा देवीवरू विठो करी का अंगीकारू. आम्हाला कसा काय अहंकार निर्माण झाला हे आम्हाला माहित नाही. आमच्याकडनं ही चूक कशी झाली हे आम्हाला कळालेलं नाही. आमची काय चूक झाली असेल किंवा आमच्याकडनं काय अपराध झाला असेल, तो अपराध तू एकदाचा पोटामध्ये घाल आणि आम्हाला माफ कर आणि आमचा अंगीकार कर. बाप रखमा देवीवरू विठो करी का अंगीकारू. असा हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. जास्त काहीच अवघड नाही. फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. कोणाचे फोन येत असतील फोन सायलेंट करून ठेवा ना. आता कीर्तनाच्या पेक्षा तुम्हाला जर फोन महत्वाचा वाटत असेल तर मग रामकृष्ण अरे, पुढं तर मी काय बोलत नाही. हा मग जे गवळणीमध्ये सांगितलं विरह झाला, फक्त त्यांनी वळून मागं पाहिलं होतं तर देव सोडून गेला. आपण तर देव आपल्या प्राप्त आहे आपल्याला देव, तरी आपल्याला त्याचं भान नाही. का भान नाही? या सर्व गोष्टींवरून दिसत नाही. कीर्तनात लक्ष नाही, भजनात लक्ष नाही, सगळ्या काही गोष्टी आहे या आपल्या लक्षावरती. भाव आपला कुठं आहे? भाव जर आपला संसारात असेल, आपलं अंतकरण जर संसारात असेल, तर मग आपलं कीर्तन करूनही उपयोग नाही, आपलं भजन करूनही उपयोग नाही, आपलं काहीच करून उपयोग नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासाठी संत महात्म्यांनी या ठिकाणी अवतार घेतलाय. मग अनेक प्रकारचे अभंग, मग त्याचे प्रकरण ते आपणच केले. प्रकरण काही संत महात्म्यांनी केले नाही, पण ते आपल्या सोयीनुसार आपण ते प्रकरण केली. आपल्याला जेवढं ज्ञान झालं त्या ज्ञानाच्या द्वारे मग उपदेशपर, मग विरहिणीपर, मग नामपर, असं सगळं आपण आपल्या सोयीनुसार केलंय. पण जे संत महात्म्यांनी आपल्या समोर मांडून ठेवलंय, नेमकं ते कशासाठी मांडून ठेवलंय याचा आपण कधीच विचार करत नाही. आणि कधीच विचार न केल्यामुळे आपण काय राहिलो आहोत? मागं राहिलो. बरं, आपण संसार परमार्थामध्ये मागं राहिलो हे सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि आजकाल झालं काय माहिती का? कीर्तन, प्रवचन, भजन हे सगळं नरकाला जाण्याचे रस्ते झाले. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन या पदाचा अर्थच कोणी अजून समजून घेतला नाही. सगळे म्हणतात कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. आकलीचा पत्ता नाही, काय नाही, बांधला फेटा मारल्या चिटा झालं कीर्तन. त्यांना हेच कीर्तन वाटतं. अहो, कीर्तन या पदाचा अर्थ काय? कीर म्हणजे काय? कीर हे पद आपण केव्हा वापरतो? ज्यावेळेस एकदम अंधार असतो, गडद अंधार, किर अंधार म्हणतो आपण, की त्या अंधारामध्ये काहीच दिसत नाही. अंधार म्हणजे फक्त अंधार. मग कीर या पदाचा अर्थ घ्यायचा आहे पूर्ण, त्याच्यात दुसरं काहीच नाही. आणि तन म्हणजे आपलं शरीर. कीर म्हणजे काय? नामस्मरणाच्या योगाने आपलं जे काही तन आहे, हे जे काही शरीर आहे, हे शरीर आपल्याला पूर्ण काय करायचंय? त्या नामस्मरणामध्ये एकत्र करून टाकायचंय. उगाच नाही तुकोबराय म्हटले होते, माझी मज झाली अनावर वाचा. बरोबर ना? हे उदाहरण कशासाठी? माझी मज झाली अनावर वाचा हे संत महात्म्यांना का बोलावं लागलं? की अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा, अशा पद्धतीने तुम्ही नामस्मरण करा आणि अशा पद्धतीने तुम्ही कीर्तन करा. कीर्तन म्हणजे काय? माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं, जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा सांगितलं, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. नाम संकीर्तन कीर्तन म्हणजे काय? इतकं नामस्मरण करा की तुमच्या रोमातून, ज्या पद्धतीने अर्जुनाच्या रोमातून काय येत होतं? श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरिर. याला म्हणतात यॉर्करवर शिक्सर मार. प्रमाण आणि विषय हे दोन्ही एकच आलं पाहिजे तरच प्रमाण द्यायचं, नाही तर प्रमाण द्यायचं नाही. कधी आम्हाला काय कीर्तन, आता महाराजांना माहिती, या महाराजांना नाही माहिती,
आम्हाला वडून ताडून प्रमाण आणून द्या. आता कीर्तनच तसे असतात. आता त्या कीर्तनकाराला बोलता येईना काही, मग करायचं काय? मग आता त्याचे काहीतरी विषय पकडायचा आणि ते बी त्याला अनुसरूनच ती सवय लागली. हा, ते आपण म्हणतो ना, ज्यावेळेस संस्कार होतात ना, संस्कारांचा प्रभाव. आता संस्थे शिकल्यामुळं, संस्थेचीच कीर्तनं ऐकल्यामुळं या सगळ्या गोष्टींची सवय लागली. आता त्यांना काही संस्कार नाही. संस्कार नाही म्हणजे संप्रदायाचे संस्कार नाही असं म्हणतो. ज्या अर्थी कीर्तनाला उभे राहिले त्या अर्थी संस्कार चांगलेच आहे, वाईट नाही. बोलायचं तात्पर्य काय, कीर्तनकार काय माझे भाऊबंद नाहीत. मी काय वैयक्तिक कीर्तनकारांना बोलत नाही, मी प्रत्येकाला बोलतोय. त्यात मी पण आलो, त्याच्यात मी पण शिकण्यासारखं आहे. काय माहिती का, ही काळाची गरज आहे. या गोष्टी जर आपण नाही समजून घेतल्या ना, तर मग मी तुम्हाला सांगितलं, कीर्तन, भजन, प्रवचन, रामकथा, भागवत कथा ही सगळी नरकाला जाण्याची साधन आहे. आलं का लक्षात? ते म्हणतात ना, जवळी नाही चित्त आणि काय मांडी येले प्रेत. कीर्तन करत असताना सुद्धा चित्त कीर्तनात नाही ना. कीर्तन करायचं म्हणजे काय, लोकांना आवडलं पाहिजे. परत तुम्ही पुढच्या अधिक मासाला मला बोलवलं पाहिजे, किंवा एखाद्या एकादशीला कीर्तन दिलं पाहिजे. मग जे कीर्तन देतात त्यांच्या पुढं पुढं करणं, अरे कोणी सांगितली ही लाचारी? मग त्यांचंच वर्णन करायचं आणि त्यांचंच नाव घ्यायचं. नाही, मग लोकांना पिक्चरच्या चाली आवडतात, मग पिक्चरच्याच चाली म्हणणं. वारकरी चाली येत असून सुद्धा, हा का, फक्त लोकांना आवडावं म्हणून. अहो, परमार्थ लोकांना आवडावं म्हणून नाही. अहो, एकनाथ महाराजांनी सांगितलं, देवाला काय आवडतं, आवडे देवासी तो ऐका प्रकार. कशाला जाक मारायला सांगितलं त्यांनी? देवाला काय आवडतं आणि काय नाही, त्यांना काही सांगायची गरज होती का? त्यांनी सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला, म्हणून संत महात्म्यांना सांगावं लागतं, अहो, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख आवडत नाही, वेगवेगळ्या काठाचे धोत्र आवडत नाही. आज करतोय ते कीर्तनकार, काय सांगावं महाराज, इथं ते मोराचा पंख, इथं मोराचा पंख, इथं बासरी, काय काय ते काय सांगावं आता. बरं सांगा बरं, हे कशासाठी? काय इथं मोराचा पंख, ते कपड्यांवर काय लोकांना दाखवण्यासाठीच ना. हा, मग तुम्हाला जर देखोविकीचा परमार्थ करायचा असेल तर मग तो परमार्थ काय उपयोगाचा? मग ते परमार्थाच्या मार्गाला लागून आपण नरकालाच जातोय ना. सांगायचं तात्पर्य असं की कीर्तन म्हणजे काही इथं उभं राहिलं आणि 2-4 गप्पा मारल्या, त्याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तन मी अमोल महाराज बंद केली होती. संसार सुटलो आणि 2च वर्ष कीर्तन केली. ती पण कीर्तन कुठं केली, नथुसिंग बाबांच्या दौऱ्याला जायचो तिकडं, चाळीसगाव तिकडं खानदेशामध्ये. मग तिकडं आपले संसार सुटले, मग संसार सुटलेल्यांना मग सकाळची कीर्तन प्रॅक्टिस म्हणून बुवा. संध्याकाळी मग पांडुरंग महाराज घुले, बन्सीबुवा उबाळे, त्याच्यानंतर चैतन्य महाराज देगलूरकर, चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची कीर्तन. आणि मग सकाळी आम्ही संस्थेतले सुटलेले, आमचं गावाला 50-60 पोरं राहायचे तिथं. मग सगळं वाढायचं आम्ही, खायचंय आम्ही, कार्यक्रम आम्ही, ऐकायला आम्ही, करायला आम्ही, सगळं आम्हीच. दौऱ्याची मजाच वेगळी महाराज, वैभवच वेगळं. मग विठ्ठल 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 कुंडली गवरधारी विठ्ठल मग तिथे सगळ्या या गोष्टी शिकायला भेटल्या. आता कीर्तन म्हणजे नेमकं काय? आता तुम्ही जर कीर्तन, आता संत महात्म्याने, अहो महाराज तुम्हाला काही कुठं कीर्तन ऐकायची गरज नाही, तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा, गाथा उघडा, कीर्तन कसं करायचं सांगितलंय. अभंग नाही का तो कोणता? हा, भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी न कराव्या, पुढे प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विभाग. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विभाग. आता वैराग्य म्हणजे काय? आता काय, आता सगळं कीर्तन त्याच्यातच होईल. झालं काय माहिती का, आपलं कुठून निघालं होतं, तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला अभंग समजेल. तुम्ही इकडं तिकडं लक्ष विचलित करू नका. फक्त माझ्या बोलण्याकडे ध्यानपूर्वक जर तुम्ही ऐकलं, ते मी तुम्हाला समजेल असंच कीर्तन करणार. मी जास्त अवघडात पडणार नाही, कारण की जास्त अवघडात पडलो तर मी पण हरवायची शक्यता आहे. हा, कारण की जास्त आता हे संसारामुळे जास्त अभ्यास राहिला नाही. जेवढं आपलं होईल तेवढं परमार्थ आपल्या साध्या साध्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न चालू आहे. तर लक्ष इकडे तिकडे विचलित होऊ देऊ नका. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की ती जी विरहिणी आहे, तिला जो विरह झाला. आता विरह म्हणजे काय? विरह कधी होतो? विरह हा प्राप्तिपूर्वक होतो.
विरह कशाला म्हणतात? ज्या गोष्टीची प्राप्ती झाली आणि प्राप्ती झालेल्या गोष्टीचं काय झालंय? वियोग झालाय. नाही तर मग आपल्याला एखाद्या दिवशी खायला नाही मिळालं का आपण म्हणतो आज माझा उपवास आहे. अरे तू उपवास नाही धरला, तुला खायला नाही भेटलं आज, बरोबर ना? मग त्याला काय उपवास म्हणणार का? वाज कामात मध्ये व्यस्त राहिला, तुला खायला टाइमच भेटला नाही, दिवसभर उपवाशी राहिला आणि असा जर उपवास धरायचा ठरवला तर उपवास धरता येईल का? नाही. मग एकादशीला सकाळी वेफर्स, एक ग्लास दूध, राजगिऱ्याचा लाडू, दुपारी साबुदाण्याची खिचडी, खिचडी बरोबर परत वेफर्स, परत ताक, परत त्याच्यानंतर 4 वाजता परत चहा, त्याच्यानंतर परत केळी, सफरचंद, झालं. हरिपाठ झाला का लगेच कीर्तनाच्या पहिले लगेच परत फराळ, फराळाला मग खिचडी, भगर, आमटी, केळं, कापलेले केळं, सगट केळं, सगळ्या अनेक प्रकारचे फळं, सफरचंद, काही काही ठिकाणी बोर, जो सीझन असेल ते फळ. मग उपवास कशाला म्हणतात? उपवास कशाला म्हणतात? अहो तुम्हाला प्राप्त आहे पण ते तुम्ही घेतलं नाही. खरा तर उपवास या पदाचा अर्थ असा आहे की त्या दिवशी तुम्हाला पूर्ण देवाचा जवळ राहायचंय, भगवान परमात्म्याच्या नामाच्या जवळ राहायचंय, त्यांच्या सानिध्यात राहायचंय, त्याचा अर्थ आहे उपवास. पण आज उपवास नाहीये, आज काय आहे? काल्याचं कीर्तन आहे. नाहीतर मग आपलं उपवासाचं सगळं कीर्तन होईल. त्याच्यामुळं तुम्ही विचलित होऊ नका आणि मलाही विचलित करू नका. आलं का लक्षात? मग हा जो प्राप्तीपूर्वक जो झालेला विरह आहे, या विरहाचं वर्णन या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांनी केलेलं आहे आणि त्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे. आजचं जे मुख्य काम आहे ते काय आहे? काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन कशा निमित्ताने आहे? काल्याचं कीर्तन हे समारोपाचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे किंवा पूर्णत्वाचं कीर्तन सुद्धा याला म्हणतात. मग आजच्या दिवशी काल्याचं कीर्तन आहे. नेमका समारोप कशाचा आहे? नेमकं कोणत्या गोष्टीला आज आपण पूर्णत्वाला गेलो आहे हे सर्वांना ज्ञात आहे की अधिक मासानिमित्त आपल्या या विठ्ठल मंदिरामध्ये मानपाड्यामध्ये आपलं गेली 7 दिवस सप्ताह चालू आहे आणि तो सप्ताह संपल्यानंतर आजचं जे आहे काल्याचं कीर्तन हे त्या अधिक मासाच्या पूर्णत्वाचं कीर्तन आहे आणि आपण जो काही 7 दिवस सप्ताह केला त्या सप्ताहाचा समारोप म्हणून आज या काल्याचं कीर्तन आहे. काल्याचे कीर्तन आपण भरपूर ऐकतो. काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर आपल्याला फक्त भगवान परमात्म्याच्या खोड्या आणि भगवान परमात्म्याच्या लीला बाजूलाच ठेवा. लीलांच्या नावाखाली फक्त खोड्याच ऐकायची सवय झाली. मग कोणाची दाढी वडली, कोणाची वेणी वडली, बस एवढंच आपल्याला ऐकायचं असतं. पण काला म्हणजे नेमकं काय हे आपल्याला अजून आपण समजून घेतलं नाही. का समजून घेतलं नाही? त्याचं गांभीर्यच आपण घेतलं नाही. आपल्याला वास्तविक तसं जर बघायला गेलं, हा जो नरदेह आपल्याला भेटलेला आहे हा काल्याच्या प्राप्तीसाठीच भेटलेला आहे. काला म्हणजे काय? 3 प्रकारचा काला आपल्याला बघायला भेटतो. पहिला दही भाताचा खिचडी काला, दुसरा हरिनामाचा खिचडी काला आणि तिसरा जीव ब्रह्म ऐक्य काला. असे 3 प्रकारचे काले आपल्याला बघायला भेटतात. 3 प्रकारचे काले का? तर आपले हे जे शरीर आहे या शरीरापासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी, हे शरीर कशा भेटलेलं आहे आपल्याला? या शरीरातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आलं का लक्षात? लक्ष देऊन ऐका, सोपं सांगतोय. आपल्याला हे जे शरीर भेटलेलं आहे, हा नरदेह भेटलेला आहे, या नरदेहातून मुक्त होण्यासाठी हा नरदेह आपल्याला भेटलेला आहे. 3 प्रकारचा काला कशासाठी? तर 3 प्रकारचे शरीर आपल्याला भगवान परमात्म्याने प्राप्त करून दिलेली आहे. पहिलं आहे स्थूल शरीर, दुसरं आहे सूक्ष्म शरीर आणि तिसरं आहे कारण शरीर. मग हे 3 शरीर आहे, या 3ही शरीरापासून आपल्याला मुक्त व्हायचं, त्याच्यासाठी 3 प्रकारचे काले. स्थूल देहासाठी कोणता काला? हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला खाल्ल्यानंतर हे स्थूल शरीराची काय होते? पुष्टी होते आणि आपण नामस्मरण करण्यासाठी आपल्याला या शरीराचा फायदा होतो. आता नामस्मरणासाठी शरीराचा फायदा म्हणजे काय? हाताने टाळी वाजून तुम्ही भगवान परमात्म्याचं चिंतन करू शकता. त्याच्यानंतर पाऊले चालती पंढरीची वाट, तुमच्या भाषेत सांगतो, आमचे काही जास्त प्रमाणात येत नाही. पायी चालत चालत आपण देवाचं नामस्मरण करू शकतो. शरीराचा स्थूल शरीराचा संबंध आलाच ना. मग या स्थूल शरीरासाठी हरिनामाचा खिचडी काला. दुसरा आहे सूक्ष्म शरीर. त्या सूक्ष्म शरीरासाठी, त्या सूक्ष्म शरीराच्या पुष्टीसाठी आपल्याला काय, कुठला काला दिलेला आहे? हरिनामाचा खिचडी काला. दही भाताचा काला पहिला झाला, दुसरा हरिनामाचा खिचडी काला आणि तिसरा जो आहे अद्वैत रूप काला, जीव ब्रह्म ऐक्य काला.
त्या काल्याद्वारे आपलं जे कारण शरीर आहे त्या कारण शरीराचा आपल्याला त्या ठिकाणी बाध करायचा आहे. म्हणून 3 प्रकारची काले आपल्याला सांगितलेले आहे. आता काला काला म्हणजे काय? 2 गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात त्याला म्हणतात काला. काला जर करायचा असेल तर एक पेक्षा अधिक गोष्टीची आपल्याला गरज आहे तरच काला होतो. एकट्यामध्ये काला होत नाही. नुसतं दही घेतलं तर दही किती चिवडलं तर त्याला काला म्हणता येईल का? नाही. त्या दह्यामध्ये आपण जोपर्यंत पोहे टाकत नाही, जोपर्यंत भात टाकत नाही, दह्याच्या व्यतिरिक्त अजून एखादी गोष्ट जर आपण त्यामध्ये टाकत नाही तोपर्यंत त्याला काला म्हणता येणार नाही. मग खरा काला कोणता? जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य याला म्हणायचा खरा काला. आणि ह्याच काल्याच्या प्राप्तीसाठी भगवान परमात्म्याने आपल्याला हे नर शरीर दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल पेटीन त्याच्यात काय आहे? लक्षात येतंय ना? काय लक्षात येतंय? माना तर डोलू राहिले. हा बरोबर बोलल्या. हा हे कीर्तन ऐकल्याचा फायदा आहे. तुम्ही बोलल्यात बरोबर, पण आताच्या प्रसंगाला जे तुमचं उत्तर पाहिजे ते तुमचं चुकीचं आहे. लोखंड कपाटही लोखंडाचंच होतं, पेटी लोखंडाचीच होती आणि त्याच्यात परिसही होता. मग आता तुम्ही म्हणाल तो परिस खोटा असेल. नाही नाही, लोखंडाचंच कपाट होतं, लोखंडाचीच पेटी होती. त्याचा जो परिस होता ना तो पण खराच होता, पण तो प्लॅस्टिकच्या पिशीत गुंडाळलेला होता. काय झालं? प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेलं होतं. मग आता लोखंडामध्ये आणि परिसामध्ये काय आलं? प्लॅस्टिक आलं. त्याच्यामुळे पेटी लोखंडाचीच राहिली, कपाटही लोखंडाचंच राहिलं. आपलं तसंच आहे. आपलं कपाटही लोखंडाचंच आहे, आतमध्ये पेटी लोखंडाचीच आहे, आतमध्ये परिस आहे. पण झालं काय माहिती का? कामाच्या प्लॅस्टिकनी, क्रोधाच्या प्लॅस्टिकनी, लोभाच्या प्लॅस्टिकनी तो परिस गुंडाळून ठेवलाय. तो परिस म्हणजे काय? त्या भगवान परमात्म्याचा अंश तो आपल्या अंतःकरणामध्ये आहे, पण तो बांधून ठेवलेला आहे. मग आता करायचं काय? जावं पुण्याला नाही तर मुंबईला, करा ऑपरेशन, काढा तो प्लॅस्टिकचा कागद. म्हणजे आपलं हे कपाट काय होईल? सोन्याचं होईल. ऑपरेशन करावं लागेल का त्याला? नाही. काम क्रोध केले घररी ते, काम क्रोध केले अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाची सृष्टी झाली. पण केव्हा? काम क्रोध लोभ निमाली ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची. मग आनंदच आनंद आहे ना. आनंद म्हणजेच काय? आनंदच म्हणजे काय? म्हणजे भगवान परमात्मा म्हणजेच काय आहे? आनंद आहे. मग तो भगवान परमात्मा जर आपल्याला प्राप्त झाला तर मग सुखाचा काही लवलेश राहील का? सुखाचा का दुःखाचा? हा लक्ष राहू द्या. बोलता बोलता कधी कधी मी चुकीचंही बोलून जाईल आणि तुम्ही ते चुकीचंच नका घेऊन जाऊ घरी. हा तुमचं काम आहे. मी जर चुकत असेल तर खाली बसून सांगणं, हा त्याला मी समर्थ आहे. टेन्शन घेऊ नका. चुकलं तर चुकी मी माफी मागेल, कारण की माणूस आहे, चुकीचा पुतळा आहे, चुकणार. शिकतोय अजून. मी काय लय मोठा कीर्तनकार नाही, अजूनही शिकतोय. आणि माणूस हा मरेपर्यंत शिकत राहतो. जो माणूस मरेपर्यंत शिकण्याची भावना ठेवतो तोच त्या ठिकाणी सक्सेस होतो, तोच यशाला प्राप्त होतो. सांगायचं तात्पर्य असं, आपल्या अंतःकरणामध्ये दुःखाचा लवलेश पण नाही. पण झालं काय माहिती का? आपण या मायेचं आवरण पांघरून घेतलेलं आहे. आपल्याला फक्त तो मायेचा पडदा बाजूला करायचा आहे आणि मग आपण मुक्त पद्धतीने काला सेवन करू शकतो. भगवान परमात्मा आलेत, संत महात्मे आलेत. कशासाठी आलेत? अहो आपल्यासाठीच आले ना. त्यांना काही गरज होती का यायची? संत महात्मे वैकुंठाला गेले, आम्ही वैकुंठवासी, बरोबर की नाही? मग वैकुंठाला गेल्यानंतर आता तिथं भगवान परमात्म्याच्या बाजूलाच आहे. इथं होते तरी रात्रंदिवस देवाचंच भजन करत होते. कशासाठी? देवाच्या प्राप्तीसाठीच. पण ते भजन केल्यानंतर देवाची प्राप्ती झाली तरी सुद्धा ते या ठिकाणी का आले? त्यांनी जो आनंद घेतला तो आनंद आपल्याला मिळावा.
आपण या ज्या दुःखाच्या काचाट्यात सापडलेलो आहे त्याच्यातून आपण बाहेर निघावं, याच्यासाठी ते संत महात्मे या ठिकाणी खाली आले. मग आपल्या जीवनाचा उद्देश फक्त एकच आहे, भगवान परमात्म्याची प्राप्ती. भगवान परमात्म्याची प्राप्ती म्हणजेच काला. आपण आहे जीव, भगवान परमात्मा आहे शिव, आणि जीवाचं आणि शिवाचं ऐक्य या ठिकाणी घडवण्यासाठी संत महात्मे या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्याला काला समजावून सांगितला. मग काय काला? भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची. मग भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी अधिकार सांगितलेला आहे. मग एक अधिकार आपल्याला भेटलेला आहे, शरीर आपल्याला भेटलंय, नर्तन आपल्याला भेटलेलं आहे, पण या देहाची आपल्याला किंमत नाही. सूरदास म्हणतात, नरतन देह तूने व्यर्थ गमाया, अब ना बनी तो फिर ना बनेगी. हीरा सा जन्म तूने व्यर्था गमाया, ना सत्संग कियो ना हरि गुण गाया. जननी तेरी तुझे, जननी तेरी तुझे फिर ना जनेगी. लक्ष घ्या काय म्हणतात सूरदार, एकदम महत्वाचं. जननी तेरी तुझे फिरना जनेगी. आपल्या आईने जर ठरवलं आपल्याला परत जन्माला घालायचं तर ती घालू शकत नाही. मग इतका दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला भेटला. मग आपण काय केलं पाहिजे? या देहाच्या द्वारे या देहाला साधन बनवून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, अशा पद्धतीने त्या काल्याचं सेवन करून आपल्या जीवनाला पूर्णत्व देणं, हे आहे काल्याचं महत्व. विठ्ठल 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव. इथं विठ्ठल मंदिरात कीर्तन करायचं म्हटल्यानंतर चांगलीच परीक्षा आहे. कीर्तन करायचं, देवाचं नामस्मरण करून पुण्य कमवायचं, आणि माग बाबाला लाता मारून परत पाप करायचं. हे परीक्षाच आहे ती. विठ्ठल विठ्ठल मग असे हे काल्याचं कीर्तन. आणि या काल्याच्या कीर्तनासाठी जी काही विरळणी किंवा गवळण घेतलेली आहे, या गवळणीमध्ये सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की त्या गवळणीला विरह झाला. काय विरह झाला? महाराज भगवान परमात्म्याने स्त्रियांसाठी वेगळा आनंद आणि पुरुषांसाठी वेगळा आनंद दिला. वेगळे वेगळे लीला केल्या, रासलीला केली. त्या रासलीला करत असताना एकही पुरुष होता का तिथं? नाही. पुरुषांसाठी भगवान परमात्म्याने वृंदावनामध्ये वेगवेगळे खेळ खेळले. काल्याचा प्रसंग त्या ठिकाणी काय केला? उभा केला. काल्याच्या द्वारे सगळ्या गोपाळांना काय केला? त्या ठिकाणी भक्तीचा आनंद दिला. म्हणजेच स्त्रियांसाठी वेगळी लीला आणि पुरुषांसाठी वेगळी लीला. स्त्रियांमध्ये पुरुष घुसू दिले नाही आणि पुरुषांमध्ये स्त्रिया घुसू दिल्या नाही. आता सगळा मसालाची, काही दिदी आहेत आणि काही ताई आहेत. माझा कीर्तनाला विरोध नाही, जे बोलणार ते प्रमाणपूर्वकच बोलणार. माझ्या बोलण्याचा अर्थ असा की स्त्रीने परमार्थ करू नये असं नाही. संत महात्म्यांनी सांगितलंय, यारे यारे लहान थोर याते भलते नारी नर, सगळ्यांना सांगितलंय. पण जेणे त्याने आपली मर्यादा सांभाळून जर परमार्थ केला तर परमार्थ कुणालाही नाही नाही. पण होत आहे काय माहिती का? लोक ऐकत असताना समोरचा जो बोलतोय ना, तो जर आपल्याला बोलत नसेल तर ते आपण आपल्यावर ओढून घेतो. नाही तो मलाच बोलला आणि तो असंच बोलला. हा, बऱ्याच ठिकाणी अहो माझ्या जवळचे माणसं, त्यांच्या फक्त हातात तलवार द्यायची बाकी होती. याच गोष्टी बोललो होतो मी. रात्री 2 वाजेपर्यंत समजून सांगितल्या. पण दुसऱ्या दिवशीच कीर्तन होतं, त्या कीर्तनामध्ये बायाने काय केलं? बायाने काय परमार्थ करायचा नाही का? आणि माणसं काय बायांच्याच पोटातून आले ना? अरे चालले कुठं तुम्ही? सांगायचं तात्पर्य, सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. संत महात्म्यांचं म्हणणं काय आहे? तुम्ही जर आपली मर्यादा सांभाळली तर परमार्थ करायला सर्वांना सांगितलंय. सकळासी येथे आहे अधिकार. पण ज्या गोष्टी नाही करायच्या त्या जर तुम्ही करायला, नुसतं बायांबद्दलच बोलत नाही, माणसं काही ठिकाण्यावर येत. हा, सगळे एका माळेचे मणी आहेत, सगळे एका माळेचे मणी आहेत. सांगायचं तात्पर्य असं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने स्त्रियांसाठी वेगळी लीला केली आणि ती वेगळी लीला करत असताना त्यांच्या भक्तीचा आनंद त्यांना दिला.
कुठली लीला केली? चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ येणे गेला नवलाऊ, नंदाचा बाळ येणे गेला नवलाऊ. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ गेला नवलाऊ, नंदाचा बाळ गेला नवलाऊ. कल्पनेची सासूईचा बहुतची जाचू, कल्पनेची सासूईचा बहुतची जाचू, कल्पनेची सासूईचा बहुतची जाचू. कल्पनेची सासूईचा बहुतची जाचू. देह भाव ठेवून पायी, देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ गेला नवलाऊ, नंदाचा बाळ ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. म्हणजे त्या रासलीलेला जाण्यासाठी सुद्धा अधिकार पाहिजे होता. अहो, भगवान शंकराला सुद्धा त्या रासलीलेचा आनंद घ्यायचा होता, त्यांना एंट्री नाही भेटली. त्यांना गवळण व्हावं लागलं तेव्हा त्यांना एंट्री भेटली आणि मग त्यांनी त्या रासक्रीडेचा आनंद घेतला. आलं का लक्षात? म्हणजे अधिकार काय पाहिजे होता त्या गवळणीमध्ये नंतर सांगितलंय एकनाथ महाराजांनी. कल्पनेची सासूईचा बहुतची जाचू. कल्पनेची सासू, कल्पना करतो आपण, वेगवेगळ्या कल्पना करतो, त्या कल्पना सगळ्या सोडून द्या. देह भाव ठेवून पायी, हा जो देह भाव आहे ना, हा भगवान परमात्म्याच्या पायावरती ठेवा आणि पूर्णपणे त्या भगवान परमात्म्याला समर्पित व्हा आणि मग तुम्हाला त्या रासक्रीडेचा आनंद भेटेल. देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. आणि त्या रासक्रीडेमध्ये खेळायला गेल्यानंतर काय भेटणार आहे तुम्हाला? ब्रह्मपदी नाचू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. पाहू, पाहायला सुद्धा भेटत नाही ती, का? अधिकाराशिवाय. मग अशा पद्धतीने ती रास क्रीडा त्या ठिकाणी चालू होती आणि त्या रास क्रीडेमध्ये सगळ्या गवळणींना भगवान परमात्म्याने आनंद दिला. ती रास क्रीडा म्हणजे आपल्या 6 महिन्याच्या रात्री आणि ती एक रात्र होती. नाही, आपल्या 6 महिन्याच्या रात्री नाही, ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याच्या रात्री मिळून ती एक रात्र त्या भगवान परमात्म्याने त्या गवळणींसाठी केली होती. म्हणजे इतका वेळ त्या गवळणीसाठी देऊन सुद्धा त्या गवळणी म्हणत होत्या, देवा इतक्यात संपवलं. आपण म्हणतो ना, एखाद्याचं जर कीर्तन आपल्याला आवडत असेल ना आणि त्याने जर लवकर संपवलं ना, आपण म्हणतो महाराज अजून थोडं करायला पाहिजे होतं. आणि तेच जर एखाद्याचं कीर्तन आवडत नसल, मग त्याने त्याचा एक सेकंद एक घंट्यासारखा वाटतो. लोक म्हणतात खूप दुष्काळातून आला का नू. म्हणजे ज्याचं कीर्तन आपल्याला आवडत नाही त्याच्याबद्दल आपण असं बोलतो, पण ज्याचं कीर्तन आपल्याला आवडतं त्याचा एक तास आपल्याला एक सेकंदासारखा वाटतो, संपावच वाटत नाही. त्याच पद्धतीने भगवान परमात्म्याने जो आनंद त्या गवळणींना दिला, त्या आनंदामध्ये त्या गवळणी इतक्या तल्लीन झाल्या की इतका वेळ निघून गेला तरी सुद्धा त्या गवळणींना भान नाही. आणि मग त्याचा थोडासा त्यांना काय झाला, अहंकार झाला. त्यांनी बघितलं, अरे ब्रह्मदेवाला नाही, देवांना नाही, इथं एका माणसाला सुद्धा या रासक्रीडेचा आनंद नाही. मग त्यांनी जरा थोडस माग वळून पाहिलं. माग वळून पाहिल्यानंतर मग भगवान परमात्म्याने पण त्यांना दाखवली. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला, एवढ्या वेगे अंतरला. मग यांनी माग पाहिलं म्हणजे फक्त आपणच आहे, आपल्या व्यतिरिक्त दुसरं कोणी आहे का? मग त्यांनी माग वळून बघितलं म्हणजेच भगवान परमात्म्यापासून त्यांची बुद्धी काय झाली, बाजूला झाली आणि देहावर त्यांची बुद्धी आली. कुठे आड आली? ही देहबुद्धी. मग ही देहबुद्धी आड आल्यामुळे भगवान परमात्मा म्हटलं, तुमच्यासाठी एवढं केलं
आणि एवढं करून सुद्धा अजून तुम्हाला मागच पाहायचंय ना. भगवान परमात्मा क्षणार्धात त्या ठिकाणी अदृश्य झाले आणि सगळ्या गवळणीच गवळणी. आणि मग अशा पद्धतीने ज्यावेळेस त्यांना त्यांची चूक आठवली, मग त्यावेळेस त्या भगवान परमात्म्याला प्रार्थना करायला लागले. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी. मग त्याला प्रार्थना करायला लागले. कुठे आडाली देहबुद्धी, देवा आमचं डोकं ठिकाण्यावर राहिलं नव्हतं, आमच्या बुद्धीत कुठून किडे पडले, आम्ही परत संसाराकडे बघितलं. तू मला प्राप्त झाला होता आणि प्राप्त होऊन सुद्धा आमच्या चुकीमुळे तू आमच्यापासून दुरावला. आता आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की आता मी तुमच्यापासून दूर जाणार नाही. ही जी काही देहबुद्धी आहे, ही देहबुद्धी मी आड येऊ देणार नाही. मग अशा पद्धतीचा तो विरह झाला. विरह 3 प्रकार आहेत महाराज, 3 अवस्था, 3 प्रकारच्या. एक पूर्वराग आहे, एक मिलन राग आहे आणि एक विरह राग आहे. या तिघांची महाराज एकदम वेगळी एकदम काय बोलतात त्याला, अनोखी मजा आहे एकदम. पूर्वराग म्हणजे काय, आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. समजा एखादी बाई, त्या बाईला मूलबाळ होत नाही, पण ज्यावेळेस ती डॉक्टरकडे जाते, ती डॉक्टरची ट्रीटमेंट करते. ट्रीटमेंट झाल्यानंतर ज्यावेळेस डॉक्टर तिला सांगतात की बाबा आता तुम्ही आई होऊ शकता, आता मला सांगा इतके दिवस झाले तिला मूलबाळ नाही, ही गोष्ट ज्यावेळेस ती ऐकते त्यावेळेस तिला किती आनंद होतो. मग तिला जो आनंद होतो महाराज, पारावर उरत नाही त्या आनंदाला. मुलगा होण्यापेक्षाही जास्त तो आनंद असतो. मग तो जो आनंद होतो त्याला काय म्हणतात, पूर्वराग. आणि मिलन राग म्हणजे प्राप्तीपूर्वक होणारा आनंद. मग आता तिने ऐकल्यानंतर तिला जेवढा आनंद झाला, त्याच्यानंतर ज्यावेळेस ती 9 महिने 9 दिवसानंतर त्या बाळाला जन्म देते, जन्म दिल्यानंतर ज्यावेळेस पहिल्याच वेळेस ते बाळ, गोंडस बाळ तिच्या हातात येतं, त्यावेळेस त्या आनंदाचा काही जोडा आहे का. मग तिला ज्यावेळेस ऐकायला मिळालं की तुम्ही आई होणार आहात, त्यावेळेस तिला जो आनंद झाला त्याच्याही पेक्षा जास्त आनंद कधी होणार, ज्यावेळेस बाळ हातात येतं त्यावेळेस. याला म्हणायचं मिलन राग, प्राप्तीपूर्वक होणारा आनंद. ठीक आहे, बाळ झालं, हातात आलं, शाळेत गेलं, नेमकं त्या बाळाचं लग्नाचं वय आणि काळानं त्याच्यावर घाला घातला. आता मला सांगा, आता जो पहिले आनंद होता, परत दुसऱ्या अवस्थेत आनंद होता, तोच आनंद राहील का महाराज. त्याच्यात कितीतरी पटीने काय होणार, दुःख होणार. याला म्हणतात विरह राग. प्राप्तीपूर्वक होणारा जो काही आहे वियोग, त्याला म्हणायचं विरह. आणि असाच हा विरह त्या गवळणीला झाल्यामुळे महाराज तिला दिवस कळत नव्हता, रात्र कळत नव्हता. जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, बाकीच्या गवळणीला स्वप्न पडायला लागले, देव स्वप्नात यायला लागला. अहो पण हिच्या स्वप्नात देव येण्यासाठी हिला झोपच लागत नव्हती. मग काय अवस्था झाली तिची, अभंगाच्या पहिल्या चरणात. तुझ विन एकली रे कृष्णा न गमिरती, तुझ विन एकली रे कृष्णा न गमिरती. तुझ विन एकली रे कृष्णा न गमिरती, 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 तुझ विन एकली रे कृष्णा न गमिरती. तव तुआ नवल गेले वेणू घेऊन हाती, तव तुआ नवल गेले वेणू घेऊन हाती, तव तुआ नवल गेले वेणू घेऊन हाती, तव तुआ नवल गेले वेणू घेऊन हाती. सोया तुझी ओळखली गाती, आली देनी सोया तुझी ओळखली गाती, सोया तुझी ओळखली गाती, आली देनी सोया तुझी ओळखली गाती. नवल हे वान भरे कैसे जोडी जीवा,
नवल हे वाल भरे कैसे जोडी जीवा नवल हे वाल भरे कैसे जोडी जीवा नवल हे वाल भरे कैसे जोडी जीवा. महाराज भगवान परमात्म्याला तो अहंकार सहन झाला नाही आणि सहन न झाल्यामुळे भगवान परमात्म्याने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. मग तो कोणत्याही प्रतीचा तो असू द्या, अहंकार तीळ मात्र सुद्धा भगवान परमात्म्याला सहन होत नाही. मग अशा पद्धतीने आता भगवान परमात्म्याची ती खोडच आहे. परमार्थ करून घेतो, भक्ती करून घेतो, तो नीट आणि चोख करून घेतो. महाराज ज्यावेळेस खोड्या करत असताना भगवान परमात्मा ते एक त्या गवळणी ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या. आता ठकविल्या आलंय. ठकविल्या म्हणजे काय? आपल्या भाषेमध्ये ठकवलं बुवा, लबाडी केली काहीतरी. अहो पण ती लीला का केली? ती लीला करण्याचं कारण असं की त्या गवळणी यमुनेच्या पाण्यामध्ये स्नानासाठी गेल्या. गेल्या कशा गेल्या? विवस्त्र होऊन गेल्या. आणि विवस्त्र होऊन गेल्यामुळे त्या यमुनेमध्ये मैयाचा अपमानच ना. आता नातेवाईकाचा अपमान झाल्यानंतर त्याला सहन होईल का? होईल का? नाही. मग ती कोण होती? यमुना मैया भगवान परमात्म्याची नातेवाईकच होती. गेल्या या गवळणी. गवळणी ठकविल्या ठकविल्या ठकविल्या. एक एक प्रकारच्या वेगवेगळ्या गवळणी. एक मराठी, एक कानडिया, एक मुसलमानी, एक कोकणी, एक गुजारणी, ऐशा 5 जणी ठकविल्या गवळणी. ठकविल्या ठकविल्या ठकविल्या. अशा गवळणी ठकवल्या. काय कारण त्याचं? गवळणी सुंदरी आल्या यमुने तीरी, वस्त्रे फेडोनिया स्नान करीती नारी. मग गोविंदाने वस्त्रे नेली कळंबावरी, गोविंदाने वस्त्रे नेली कळंबावरी. मग कळंबावरती वस्त्र नेले. मग एक एक गवळणी. पावगा दाताला तू. हो 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 हो. वेळ नाही आता आपल्याकडं. सुरू पण उशिरा झाला आणि टायमावर संपवायचं म्हटल्यावर मग अवघड होतं. 10:30 सुरू झालं, 12:30 संपवलं असतं ना दादा. नको नको, परत पुढच्या कीर्तन नाही द्यायचे नाही. ठल 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 गमतीचा भाग सोडून द्या. द्यायचं नाही द्यायचं कीर्तनासाठी काय आपण काही करत नाही. दादांना माहिती, सगळ्यांनाच माहिती. सांगायचं तात्पर्य असं की भगवान परमात्म्याला चुकीची गोष्ट सहन होत नाही. मग आता एवढ्या त्या गवळणी साध्या होत्या का महाराज? एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपी त्या बरवंटा. एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपी त्या बरवंटा. कृष्णपदी त्या लीन झाल्या पूर्णपणे तनिष्ठा. गवळणीचा थाट निघाला. पुढचं नाही घ्यायचं आपल्याला, आपल्या कामापुरतं घ्यायचं. एका जनार्दनी ब्रह्मवादिनी, ब्रह्मासोबत भगवान परमात्म्याच्या विषयी वाद घालणाऱ्या अशा त्या गवळणी होत्या. आणि अशा अधिकारी गवळणी असताना सुद्धा त्यांचा अहंकार भगवान परमात्म्याला सहन झालं नाही. मग आपण किस दरिया में खसखस किंवा किस गली में गलबला, इकडच्या गलीत का तिकडच्या गलीत, आपलं गल्ली क्रिकेट. कोणी विचारित नाही त्याला. मग आपल्याला अहंकार झाला काय काय काय, मग ते आपलं आपण पाहून घ्यायचं. एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपी त्या बरवंटा. आणि त्या गोपींचा सुद्धा अहंकार भगवान परमात्म्याला सहन झाला नाही. मग अशा पद्धतीने त्या सर्व गवळणी ठकविल्या. त्या ठकविल्याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे म्हणून त्यांना ठकविल्या. ठकवल्या म्हणजे काय? त्यांचं लक्ष नसताना त्यांची सर्व वस्त्र झाडावर नेली. आता झाडावर नेल्यानंतर विवस्त्र झालेल्या त्या गवळणी, त्यांना बाहेर निघता येईल का? लज्जा रक्षण करण्यासाठी वस्त्र पाहिजेच ना. मग त्याला माहिती होतं. मग त्या गवळणींना माफी मागायला लावली, सूर्याला नमस्कार करायला लावला, सूर्यदेवाचीही माफी मागायला लावली. त्यावेळेस मग ते वस्त्र भगवान परमात्म्याने दिले. सांगायचं तात्पर्य, अहंकार आणि चुकीच्या गोष्टी
देवाला सहन होत नाही. मग अजून काय नवल केलं? भगवान परमात्म्याने असं नवल केलं की त्या गवळणींच्या लक्षातच नाही. आपण संसार करत असताना सुद्धा त्या भगवान परमात्म्याची प्रीती कशी जडली? नवलच आहे. नवल हे वाल भरे कैसे जोडले या जीवा, दुसरे दुरी ठेले केले प्रीती निघावा. तेव्हा आता तुझ्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही, काही सुचत नाही. काही सुचत नाही म्हणजे बैल धुईतो नंदा घरी. ज्या पद्धतीने तू बैल धुतला, का धुतला? राधेला पाहिलं आणि तू भुलून गेला. मग त्याच पद्धतीने आम्ही एकदा तुला बघितलं आणि भुललो, आणि काय करायला लागलो ते आमचं आम्हाला माहित नाही. आम्ही काय करायला लागलो? मिश्री दाताला घसायची ती डोळ्यात घालायला लागलो, कुंकू कपाळाला लावायचं ते वठाला लावायला लागलो. अशी सगळी आमची अवस्था झाली. मग हे नवल दुसरे दुरी ठेले, संसार बाजूला राहिला, प्रीती केला रिगावा. आता फक्त तुझी आणि फक्त तुझीच प्रीती अंतःकरणामध्ये आहे. म्हणून पारू रे पारू कान्हा जणी करीसी अवेरू. अचानक तू आम्हाला काय केला? आमचा अव्हेर केला, आम्हाला दूर लोटलं. तू तव हृदयीचा होसी चैतन्य चोरू. आमचं चैतन्य चोरून नेलं. आम्ही आमच्या देहबुद्धीवरती राहिलो नाही, आमच्या देहावर राहिलो नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोषा. काय खातो आम्ही कासया सांगते, अशी आमची अवस्था झाली. त्याच्यामुळे आम्ही काय करतो देवा? आमचं आम्हाला भान नाही, आमचं आम्हाला कळत नाही. देवा आम्ही तुला शरण आलोय. बाप रखमा देवीवर विठो करी का अंगीकारू. आमच्याकडनं ज्या काही चुका झाल्या आहेत त्या चुका बाजूला सार, त्या चुका पदरामध्ये घे आणि आमचा अंगीकार कर. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरिनाथ भगवान की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली कवरधारित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. हॅलो हॅलो काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यात एकच काय? खोड्या खोड्या. खूप खोड्या केल्या भगवान परमात्म्याने. किती ऐकल्या तरी आपलं मन भरत नाही. का मन भरत नाही? कारण की भगवान परमात्मा तो दिव्यच आणि त्याचं कर्म सुद्धा काय? दिव्यच. कितीतरी एका कामासाठी आला आणि कितीतरी काम तो करून गेला. पूर्ण अवतार, पूर्णतम अवतार म्हणतात त्याला.
सहा प्रकारचे अवतार सांगितले. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम. तसा पूर्णतम अवतार हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अनेक खोड्या केल्या. जसं एक एक प्रकार खोडीच आहे भगवान परमात्म्याची, जे आता तुम्हाला अभंगामध्ये सांगितलं. रासलीलेमध्ये जे भगवान परमात्म्याने केलं ती एक प्रकारची खोडीच केली. खोडी म्हणजे काय? जी गोष्ट केल्यानंतर समोरच्याला त्रास होतो त्याला म्हणतात खोडी. गवळणींना त्रास झाला, अहो भगवान परमात्म्याने त्याच्या आईला नाही सोडलं तर कितीतरी त्रास दिला. गवळणींना अगोदर त्रास दिला, पण त्या गवळणी ज्यावेळेस घरी आल्या त्यावेळेस यशोदा म्हटली माझा पोरगा असं करू शकत नाही. आता किती खोडकर जरी असलं तरी आईला आपलं पोरग गुणाचंच वाटतं. मग त्यावेळेस आई यशोदा माता म्हणते बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. अगं यशोदे तू म्हणते काय सांगता गाराने, पण यांनी इकडं काय कुटाने केले तुला काय माहिती. दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत, हे बाई आमासी पाहवेना यशोदे बाळ तुझा काना, कुटवर सोसू धिंगाणा. तिसरी आली धावूनी म्हणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देवोनी, गाठ बाई कुणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा ताना, कोटवर सोसू धिंगाणा. अगं यशोदे काय सांगू तुझ्या कानाच्या खोड्या, तुझ्याकडे आल्यानंतर तो गोड राहतो, तुला ते पटावं म्हणून तुझ्या समोर तो नम्रपणे राहतो, पण किती खोड्या, याच्या खोड्या किती सांगू महीपत्र सिंधू आटे. हा समुद्राची शाई केली, पृथ्वीचा कागद केला तरी याच्या खोड्या कमीच पडतील. म्हणून काय कर, आवरी आवरी आपुल कान्हा, आवरी आवरी आपुल कान्हा, काना काना नासिएल्या आमुच्या सुना, अजून लाज नाही तुझ्या मना, तुझा तुलाची गोड वाटे काना. आपल्याकडे वेळ नाही आता, सरळ सरळ म्हणून नाचिएल्या मुच्या सुना, नाचिएल्या मुच्या सुना. मग ज्यावेळेस गवळणी एवढ्या वर ओरडू ओरडू सांगायला लागल्या, फार घासा बसतो म्हणता म्हणता आवाज खरखर करायला लागला. मग तवा गवळणींचं म्हणणं जरा यशोदेच्या आलं डोक्यात. जीव काढून एवढ्या सांगू राहिल्या, त्याच्या अर्थी काहीतरी पाठीमाग धागा दोरा असला पाहिजे. मग आता ती आईच कितीतरी काय एवढं जरी पटलं तरी मुलाच्या विरुद्ध बोलायचंच नाही. मग तिला वाटलं का याच्यावर का कोणी करणी केली का काय. मग जसं खावाट्याला धरलं कृष्णाच्या, चल म्हणे आपण गणपती बाप्पा का जाऊ. गणपतीच्या मूर्ती सोबत ते मंदिर दांदन दांदन हालायला लागलं. तो गणपती बाप्पा अहो यशोदा मैया, माझ्या बापाला सुद्धा याचं दर्शन दुर्लभ आहे आणि तुम्ही याचा नवस माझ्याकडे घेऊन यायला लागल्या. रंभादिकनाच ती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. बापाला सुद्धा नाही दिसत तुम्ही, म्हणजे माझ्या वडिलांचा जिथं थांगपत्ता लागत नाही आणि त्याचा नवस तुम्ही माझ्याकडे करायला. मला आहे का नाही काही, माझं पद शाबूत राहू द्या. मालकाला जर मी असं काही जादूटोणा करायला लागलो आणि मालकाचंच वर्चस्व जर तिथं धोक्यात यायला लागलं, हे सगळं काम त्यांचं आहे. नवस कोणाला करायचा, ज्याला घेऊन राहिली, ज्याचा नवस करायचा त्यालाच तू नवस केला पाहिजे. तू मला कुठं नवस करते, इकडून तिकडून केला नवस. मग ते मोदक आणले ते सगळे खाऊन घेतले, सगळी गोष्ट तुम्हाला माहिती. मग यशोदेची टूप पेटली, हा काहीतरी जादूटोणा हा याचाच दिसतो. मग एक दिवस झालं काय, असंच घरीच खोडी केली. काय खोडी केली, महाराज त्या लोण्याच्या डेऱ्यातच जाऊन बसला. लोण्याच्या डेऱ्यातच जाऊन बसला. मग ती यशोदा सकाळी उठली, डेरा घुसळायला लागली, लोणी काढायला लागली. घुसळते घुसळते अर्धा तास झाला, 1 तास झाला, पाऊण तास झाला, इतका वेळ झाला, लोणीच वर येईना. काय झालं. मग ते ऊन पाणी टाक, शिळ पाणी टाक, उनवणी शिळवणी घालिता, परिते लोणी येईना. काय टोणे झाले सासूबाई कळेना, काय टोणे झाले सासूबाई कळेना.
आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती आनंदल्या गवळणी गवळणी घुम घुम करती घुम 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 करती घुम घुम करती डेरे घुमती आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती प्रातकाळी प्रहरा रात्री उठिल्या गवळणी बाळा घुसळण मांडियले घरोघरी सकळा. पहाटे उठायच्या गवळणी, आताच्या गवळणी सांगायलाच नको. भल्या पहाटे 10 वाजता. जाऊ द्या, आपल्याकडे वेळ नाहीये आणि ती गोष्ट कीर्तनात सांगायची पण नाही. गवळणींचं सांगावं. पहाटे उठत होत्या, घुसळण करीत होत्या. यशोदा मैया घुसळण करायला लागली. घुसळून घुसळून लोणी येत नाही, शिळं पाणी टाकलं, गरम पाणी टाकलं तरी येईना. मग यशोदेच्या डोक्यात आलं का बाबा हात घालून पाहू काही घाणबीण अडकली का. यशोदेने आपल्या अशा बाया माग केल्या. असा त्या डेऱ्यामध्ये हात, आता तो डेरा काय आपलं मडकं नव्हतं, ते पार असं छातीपर्यंत होता मोठा तो डेरा. अशी वाकली खाली ना, असा हात घातला. ते भगवान परमात्म्याचे ते केसाचा बुचका हातात आला. असा हातात आला ना, असं वरती पाहिले. म्हणे का नाही या तू? हा म्हणे मी. म्हणे तू का? म्हणे तू लोणी खाऊ देत नाही म्हणून मी खायला गेलो. अरे म्हणे येडावला का काय? ती रवी जर डोक्यात तुझ्या बसली असती, तुझ्या डोक्याचा चेंदा मेंदा झाला असता. भगवान परमात्मा मनातल्या मनात म्हणतात, जो रवी सगळ्यांचं पालन पोषण करतो त्या रवीचा मी बाप. ही रवी काय करणार आहे मला? विठ्ठल विठ्ठल. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. शेवटी यशोदाही वैतागली. वैतागल्यानंतर मग एक काम कर काना, आता तू ये ना इथं लय खोड्या करायला लागला, लय पळायला लागला, गोकुळात पार तू धिंगाणा घातला. आता तू शाळेत जायचं. शाळेत जायचं म्हणजे कुठं? गोधने घेऊन चारावया जातो शारंग. त्यावेळेची शाळा म्हणजे काय? गाई घ्यायच्या, चालाय. गाई चालल्या वनाप्रती. आता वेळ नाही आपल्याला. अशा पद्धतीने मग ते गेला. मग आता शाळेत जायचं म्हटल्यानंतर युनिफॉर्म पाहिजे. मग भगवान परमात्म्याचा युनिफॉर्म, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी. चारी तसे धेनू, चारी तसे धेनू, चारी तसे धेनू, सावळा सावळा श्री हरी. राधे 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 मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, चारी तसे धेनू, सावळा. हातामध्ये काय ते का अजून एक गवळ आहे. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये चारी तसे धेनू, सावळा जगजेटी. अशा अनेक प्रकारचं आहे, भरपूर आहे. काल्याचं कीर्तनाला 2 तास पुरत नाही. फडावरती जर तुम्ही गेले ना, तिकडं महाराजांना विचारा, 8-8 आणि 9-9 तास काल्याचं कीर्तन करतात तिकडं फडावरती. बरोबर ना महाराज? वास्करांच्या फडावरती. तिथं काय नाही. ऐकणारे तसे, सांगणारे तसेच, टाळकरी तसेच, म्हणून ते 8 तास होत. इथं एक तर कीर्तनकार सांगणारा वेगळा, ऐकणारे वेगळ्या पद्धतीचे, टाळकरी वेगळे. आपल्या इथलं नाही सांगत बरं का मी. फडाच्या व्यतिरिक्त दुसरीकडचं आपलं काय फडावर नाही ना. आपलं काय, आपले सगळे सेवेकरी महाराज इथं सगळी सेवा म्हणून या ठिकाणी. काय सांगत होतो, अनेक प्रकारचा त्रास दिला. नंतर शाळेत पाठवलं. मग तिकडे गेल्यानंतर मग भगवान परमात्मे काय तिकडे शांत नाही बसले. मग गोपाळांना आनंद, एक एक वेगवेगळ्या प्रकारचे हुतू तुतू हुतू तुतू हुतू तुतू हुतू तुतू हुतू तुतू. हवा तू गाली कानोबा, हवा तू गाली कानोबा, गाली कानोबा, हवा तू गाली. हमामा गोरा हमामा,
हमाम पोरा हमाम हे घुमरी वाजे घमाम हे पोरा हमाम पोरा हमाम पोरा हमाम भक्ती पोरा त्रिवळ मांडू खेळ भवरा खेळ फिरे घर घरा फिरे घर घरा फिरे घर घरा फिरे घरा फिरे घर फिरे घर फिरे घर खेळ भवरा खेळ राधिकेचा नवरा खेळ खेळ भवरा खेळ राधिकेचा नवरा खेळ सगळे खेळ एका दमात खेळून टाकले. हा थोडस शॉर्टकट खेळ मांडीला लगोरी हो खेळताती नाना परी खेळताती नाना घशात आहे ना फोड आलाय डायरेक्ट स्वर जातो. खेळताती नाना परी खेळताती नाना परी खाली यायला स्वर जातो. खेळ मांडीला लगोरी सगळे कोणतेच खेळ विटी दांडूर आलं सगळं झालं आबक दुबक झालं बावरा बिवरा सगळे खेळ खेळून झाले. खेळ खेळून झाले खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. आता नेमकं खांदी भार कशाचा पोटी भूक कशाची ते सांगत नाही टेन्शन घेऊ नका थोडक्यात सांगतो. आता ते आपण नेहमी खांदी भार म्हणजे आपल्या कर्माचा भार पोटी भूक म्हणजे भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची भूक आणि खेळ आपला जो चाललाय रात्रंदिवस खेळ कोण ड्युटीवर सकाळी जाय कोण दुपारी जाय कोण नाईट ड्युटी कर हा खेळ आपला मोडावा परता एकदा हा खेळ मोडला का मग आता खांदी भार पोटी भूक काय खेळायची सुख देवा आता तुझी भूक लागली आता हा खेळ काही कामाचा नाही. म्हणून आपल्या आपल्या शिदोऱ्या आणल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतात माझी आहे तैशी पाय नाहीतरी घरा जाय चोरून या माये नवनीत आणावे. त्यावेळेस भगवान परमात्म्याला सर्व गोपाळांनी विनंती केली देवा तू मोठ्या घरचा आहे आमच्या घरी पिठलं भाकरी तुझ्या घरी श्रीखंड पुरी आता तुझं श्रीखंड आमचं पिठलंच तिथं आम्रखंड समजून खाऊन घे बाबा. आमच्या घरी काही श्रीखंड नाही आमच्या घरी काही चक्का तयार होत नाही तो सगळा जातो मथुरीला दूध दही सगळं जातं त्याच्यामुळे आमच्या घरी काही श्रीखंड नाही आमचं तेवढं गोड करून घे. तू का म्हणे नाही काय ते माझे कोणी नाही घरी ते तर झालं अंतःकरणामध्ये फक्त भाव पाहिजे काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठ्ठलाची. आमच्याकडे फक्त आमच्या अंतःकरणामध्ये भाव आहे देवा तो भाव तेवढा तुझ्या चरणावरती ठेव आणि आम्हाला जास्त त्रास देऊ नको. मग सर्व गोपाळ एकत्र आले त्या सर्व खडकी सोडी आल्या मोठा आजचा दैकाला घुमटा. मग अशा पद्धतीने भगवान परमात्म्याने तो काला केला. त्या काल्याचं वर्णन भागवतामध्ये दशम स्कंदामध्ये आलेले शुकाचार्य वर्णन करतात. विभ्रद वेणुम जठर पटयो शुंग्र वेत्रेच कक्षी वामे पाणव मसृण कवलम तत्फलान्य अंगुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरी सुहृदु हासयन् नर्म भिस्वहि स्वर्ग लोके मिशति बुभुजै यज्ञ भुक्पाल केली पुंडली ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली भजन होईल काल्याचा अभंग होईल सर्व गोष्टी होतील सूचना होतील. इतका वेळ दम काढला कोणीही जागा सोडू नका. सूचना फक्त निस्तिमधल्यांनाच नाही बाहेरच्यांनाही आहे. बसल्या जागेवरती तुम्हाला प्रसाद भेटेल पुढच्या सूचना होतील आणि त्या पद्धतीने कार्यक्रम चालतील. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय 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 हरि शिंकेला वीरे तुरे होतो दिघा देवी हरी तुम्ही वारे तोही आवाहार त्या धारा जारी त्या कृपरा
वारे दोईकडे मुख पसरवली इकडे तुका म्हणे हाती टोकानी कवनी तुम्ही वारे दोईकडे मुख पसरवली तुका म्हणे हाती टोकानी तुम्ही वारे दोईकडे मुख पसरवली कंठे धरुणा अवघाजनी प्रकाश काल वाटी वाचलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा काला वाटू एकमेका मने भूमंडळी मने भूमंडळी हो तुका मने भूमंडळी काम रे भूमंडळी आम्ही बाई वीर गाडे आम्ही बाई वीर गाडे आला भोलिलेले पुरे वेडी वापुडे